घरातून निघतो तर आपण हार जितेचा विषयच घेत नाही, कारण का आपला नंदीवर आपला विश्वास आहे, त्याचं काम तो करेल, त्याला जमलं तो गुलाल घेऊन देणार, त्याला नाही जमलं तर गुलाल नाही घेणार। कारण का मी त्याच्यावर एवढा विश्वास असतो ना माझा की तो 100% आपल्या विश्वासाला तडा जाऊन देतच नाही। मला पहिला अडचणी आल्या होत्या का शुभमसाठी? भरपूर आलत्या अडचणी ना, जाम आलत्या ना, म्हणजे असं का बराच जण शब्द कफल होतं, आम्ही त्या मनानं ठेवला, आम्ही त्या पब्लिकला गाडा मालकांना तेव्हा पैरा होता नुसतं किंवा संबंध रिलेशनच्या ह्याच्यात पैरा नव्हे, पब्लिकला दाखवायला लागतं मुंबईच्या बैल पालताना। ही गाडी म्हणजे एकदम जबरदस्त गाडी पळते, कारण की दोन्ही बैल सेम एकदम कांद्याला कांदे जुळून पळतात आणि खालून जी सुट्टीला ते निघतात ना ती पुढे गाडी भेटणारच नाही कोणाला, अशी गाडी पळते। मस्ती करून जेव्हा उभं राहतं ना तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स येतं बघा का आज गुलाल घेईल म्हणून। त्याच्या पायाला टाकं 9 भरलेलं बिचारा एक पाय उचलून, मागच्या अड्ड्यातले एक व्हिडिओ आले ते केडकालीची त्याची पाल्याच्या बावऱ्याचे बिचारा एक पाय वरती करून गाडी ऐकलं, त्याचा मनापासून आभार मानतो आम्ही सर्व शिवादा वगैरे। नमस्कार। शर्यत आपली व्हॉट्सअपला जमलेली होती, शिवाशेठ म्हात्रे नारायण यांचा शुभम डॉन आणि साईगावचा सुंदर, तर ही शर्यत जमली होती। शिवाशेठने मला फोन केला की दादा गाडी पळवायची का, कारण का आमची पहिल्या पण एकदा गाडी पळवली आणि त्या दिवशी एक शर्यत कॅन्सल पण झाली, त्याच्यामुळे आज आम्ही गाडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि चांगल्यापैकी वजीरने आणि शुभमने गुलाल देऊन दिला। त्याला जर गाडी त्याच्या समोर असली तर तो गाडी देतच नाही। गुलाल आपल्यापेक्षा आपल्या बैलाच्या अंगावर पडला ना की त्याचा म्हणजे बैलाचा आनंद जरा वेगळाच असतो आणि आपल्याला तर आहेच। सुट्टीला वगैरे चांगला नियोजन होता, पण आपल्या गाडा मालकांनी कुठेतरी थोडासा गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली, कारण का माझी एक गाडी 1 वाजता खाली गेली होती, ती 6 वाजता 5:30ला सुटली आणि आता वजीरची पण आम्ही 2 वाजता खाली गेलो होतो तर ती 6 वाजता सुटली। पिंटू शेठ पाटील उभारलीचा म्हणजे बिंदास व्यक्तिमत्व, बिनजोडी शर्यत केला, हार हो काय जीत हो, शर्यत खेळणार म्हणजे टॉपची शर्यत खेळणार। आणि काय बोलाल तुमच्या यातील म्हणजे बिंदासपणा? हे बघा, मी घरातून निघतो तर आपण हार जितेचा विषयच घेत नाही, कारण का आपला नंदीवर आपला विश्वास आहे, त्याचं काम तो करेल, त्याला जमलं तो गुलाल घेऊन देणार, त्याला नाही जमलं तर गुलाल नाही घेणार। कारण का मी त्याच्यावर एवढा विश्वास असतो ना माझा की तो 100% आपल्या विश्वासाला तडा जाऊन देतच नाही। 100%। आणि आज प्रेक्षणीय शर्यत म्हणजे बघा 32 इंच टीव्हीचा मानकरी जो आज खास आकर्षण होतं, तो आज कोणी नाही तर आपल्या उभारीच्या वजीर आणि शुभम डॉन यांना भेटण्यात आलं। हे बघा, आजची 30% म्हणजे आपल्या महाराष्ट्रातूनच बहुतेक इथे बैलगाडा मालक आले होते आणि एवढा मोठा नियोजन बोनिवलीच्या योगेश शेठ आणि प्रवीण शेठ आणि त्यांच्या टीमने केला होता आणि जबरदस्त आयोजन केलं होतं। आणि एलडी आपल्याला दिला आहे तो मिलिंद शेठ पाटील, आपले कोसगावचे भुंगा बैलाचे मालक, त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं यांना दिला होता एक नंबरच्या शर्यतीसाठी आणि तो आपल्याला भेटला। आपण मिलिंद शेठचे सुद्धा आभार व्यक्त करतो। दादा, ही शुभम डॉन आणि बचेची गाडी कशी आहे? ही गाडी म्हणजे एकदम जबरदस्त गाडी पळते, कारण की दोन्ही बैल सेम एकदम कांद्याला कांदे जुळून पळतात आणि खालून जी सुट्टीला ते निघतात ना ती पुढे गाडी भेटणारच नाही कोणाला, अशी गाडी पळते। आणि हा बैल आपला वजीर असा आहे ना, कुठला पण बैल कसा पण असू द्या तो तुम्हाला बाहेर जाऊ देणारच नाही, कारण का तो एकदम शिस्तीचा बैल आहे आणि त्याची कसं असतं माहिती का, त्याला समोर जर गाडी दिसली ना तो येडा होतो। पुढचं नियोजन बघू आता नवीन वर्षामध्ये कसं काय होतं, कसं असतो। मी घरातून निघतो, बिनचोरला नाव देणार, कोणाला फिरवायचं असेल तर फिरवेल, पण माझं असं नाही की आपण कुठेतरी थांबू, कोणावर तरी फिरवू, असं नाही, आपण द्यायचा, कोणची इच्छा असेल त्यांनी खेळायचा। मित्रांनो, समोर बघतो शुभम डॉन वजीर आणि शुभम डॉन पळाला, थोडीशी आपण शुभम डॉनची माहिती जाणून घेणार आहोत विशाल दादाकडून। आजची शर्यत ही व्हॉट्सअपला जमली होती, शुभम डॉन आणि साई वालिवली गावचा सुंदर अशी मैत्रीपूर्ण शर्यत व्हॉट्सअपला बॅनर जमली होती। आणि शर्यतीला आज बघा 15-20 मिनिटं लागेल। शुभम डॉन खूप मस्ती करतो, म्हणजे व्यवस्थित उभा राहत नाही, पण जशी शर्यत सुटली ना, जो स्पीड पकडला ना, सरळ गाडी धावली गेली। काय बोलाल? म्हणजे त्याने जर मस्ती नाही केली तर आम्हाला म्हणजे समजणार नाही का पळतं का नाही, ते मस्त शांतच उभं राहिलं तर आम्हाला गॅरंटी नसतं त्याच्यावर।
मस्ती करून जेव्हा उभं राहतं ना तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स येतं बघा का आज गुलाल घेईल म्हणून. मी तेव्हा स्क्रीनवरतीच होतो आणि स्क्रीनवरती सर्वच पब्लिक होते आणि सर्व शुभम डाऊनच्या शर्यतीचीच वाट पाहत होते आणि तिथं लोक बोलत होते शुभम डाऊन आता 15 ते 20 मिनिटं 100% घेणार. हो 100% चर्चा चालू होती. मी पण ऐकलं तिचं भरपूर जण बोलत होती का शुभम डाऊनची गाडी मांडली घेतली 15-20 मिनिटं जातील 100%. कसं काय आज वजीर उंबारलीचा पिंटू शेठ पाटील यांचा वजीर सोबत आज पहिरा कसं नियोजन कसं काय झालं? नियोजन मागं ठरलं होतं आमचा शिवादाचा आमचं बोलणं झालं होतं पिंटू शेटशी बोलणं झालं होता. 2 मालकांच्या संमतीने पायरा झालेला होता आमचा आणि मागं गाडी पालाली होती. ही गाडी उसाटण्याला पालाली होती गुलाल झाला होता चांगला. तर मागच्या अड्ड्यात खिडकालीला पण हीच गाडी पालाली होती आपला पायरा होता. गाडी जमली होती परंतु कालक पडल्यामुळे गाडी कॅन्सल झाली. मग आम्ही तो निर्णय ठेवला गाडी हीच पालवायची म्हणून. मग आजच्या म्हणजे शुभम गाडी जमवली वजीर घालून गुलाल झाला. विरुद्ध गाडी पण मला वाटतं सुंदर आणि बगीरा होता. हां ते साई वालिवली गावचा सुंदर होता. ते पण माझे मित्रच आहेत. मागे त्यांचा सुंदर पण आम्ही पायऱ्यात पलवला होता सुंदरमध्ये ना. चांगले शांत म्हणतात ना बगीरावाले पण चांगलेच आहेत ते पण. दादा आपण बघतो ना शुभम डोम मुंबईला पब्लिकनी पळतो कारण पब्लिकनं जो बैल पळतो त्याला जास्त रिस्पॉन्स दिला जातो. काय सांगाल? तो दोन्ही गांधी पब्लिकला बोलतो. दोन्ही साईडला पब्लिकला बोलतो आणि पब्लिकच्याच बैला जास्त डिमांड असते ना मुंबईला. आता आपण बघतो ना उंबरचा वजीर आतनं गाडीवर ते काम करतो आणि शुभम डोम पब्लिक कापायचं काम करतो. त्याच्यामुळे गाडीला गती जास्त लागते. शुभम डॉनचा जो पब्लिकला त्यानं आमचं कसं होतं गाडीचा म्हणजे जो पब्लिक सांभाळायचं काम करतो ना तो आतून गाडी वडायचं काम करतो ना. वजीरला गाडी वडायला त्रास न होत जेणेकरून कसं पब्लिकचा बैल कमी न होत बैलाला साथ देतात आतून गाडी अजून वडतो वजीर. अशी गाडीला गती लागते. मस्त गाडीची गती लागते. मस्त 2 गुलाल झाले अजून चांगली म्हणजे जसं समोरची गाडी असेल तसा आम्हाला अंदाज भेटतो ना गाडीचा. तर आपण बघतो ना शुभम डोमचं सध्या गुलालामध्ये बैल आहे त्यामध्ये तुम्हाला पैरे पण वेगवेगळे येत असतील. अशामध्ये तुम्ही नियोजन कसं करता? कसं पैरायला भरपूर जणांचे फोन येतात शिवादादाला मला पण आमच्या पोरांना पण सगळ्यांना फोन येतात. पण कसं असं आमचं म्हणजे गुलालात राहिलेली गाडी आम्ही सदस्यात फोडत नाही आणि बैल एवढा पब्लिकचा आहे आपल्याला आतल्या बैलांना भरपूर जणांचा फोन येतात. पण आम्ही विचारपूर्वक व सर्वांच्या आमच्या टीमचं मान्यता असत त्याच बैलामध्ये आम्ही बैल पळवतो. तर जास्त करून उजवीत गांधी पळवतो बैलाला. आता थोड्या दिवसात काय आता बोलतात उज्ज्वल गांधी आम्ही पळवतात पण काही दिवसांनी डावा खान पब्लिक पण पळताना दिसत. दादा ही गाडी कोणत्या नावाने पळते? वेत्तालेश्वर प्रसन्न कुमार शिवा म्हात्रे नारायणगाव आणि योगेश वारे कालगाव. दादा बोला तुम्ही तुमच्या करारामध्ये शुभम डाऊन आला आणि आता गुलाल घेतलाय काय बोलाल कसं वाटतं आणि तुम्ही कसं काय म्हणजे करारमध्ये करण्याचं नियोजन केलं त्याचं? नाही ते आपले मित्रच आहेत. हां योगेश वाडे कालगाव आपले माझा बैल होता एक पतंग म्हणून तो त्यांच्याकडे सांभाळायला गेला तोपर्यंत तिथपासनं ते माझं चांगले जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं असं ठरलं की बैल तुमच्याच नावाने पळवा मुंबईला. मग आपण ठरवलं आणि आपण आपल्या घरी उतरवलं बैल. कसं वाटतं शुभम डाऊनचा पळ कसा वाटतोय? शुभमचा पळ बघून पूर्ण पब्लिक म्हणजे असे का शुभमची जर गाडी निघली ना पूर्ण पब्लिकला आनंद होतो की शुभम डाऊन निघाला शुभम डाऊन निघाला. हेच आपल्याला बरं वाटतं म्हणजे. फक्त सुट्टीलाच तो मस्ती करतो नाहीतर एकदा स्पीड लागला की बाबा तो थांबायचं नाव घेत असं वाटतं त्याला सूत कधी दिसतो आणि सूत कधी तोडून निघतो गुलाल घेतो. नाही ती त्याला सवय आहे पहिल्यापासून डोकं खाली टेकायची पण एकदा सुटला का मग तो मागं बघत नाही. नक्कीच दादा बोनिलीचा मोठा मैदान 31 डिसेंबरला आणि सुंदरचं नियोजन का नाही? सुंदरा वरती थोड्या दिवसात येईल मुंबईला. नक्कीच आल्यानंतर कोणत्या मैदानात काय त्याचा अपडेट? मैदानाला म्हणजे असं सांगून नाही परंतु ज्या दिवशी बैल येईल त्या दिवशी कुठला पुढचा मैदान असं त्या मैदानाला पळेल. झाली म्हणजे शुभम डाऊन पण पालणारच होता परंतु आम्ही पहिले आलेला कसं मुंबईला कसं बैल पालताना दिसला पब्लिकला ना गाडा मालकांना तेव्हा पैरा होता. नुसतं किंवा संबंध रिलेशनच्या ह्याच्यात पैरा नव्हते पब्लिकला दाखवायला लागतं मुंबईच्या बैल पालताना का बाबा हा खरंच बैल पळतं. मग तेव्हा पैरा होता टॉपचं तेव्हा पब्लिकचा क्रेज होतं बैलावर का हां 100% शुभम डाऊन पब्लिकला पळतं म्हणून त्याचे पैरा होतात. दादा तुम्हाला पहिला अडचणी आल्या होत्या का शुभमसाठी? भरपूर आलत्या अडचणी ना जाम आलत्या ना म्हणजे असं का बराच जण शब्द का फुलं होतं आम्ही त्या मनानं ठेवला आम्ही त्या ह्याच्यात नाही परंतु आम्हाला जरी नाकारलेलं असलं तरी आम्ही बैल 100% द्या आम्ही आमचं ठरलेलं आम्ही कुणाला नाराज नाही करीत. आम्हाला भरपूर जणांचं फोन येतं पायऱ्याला परंतु कसं आहे ज्या बैलाच्या लेवलचा बैल पायऱ्याला आम्हाला वाटतं त्या बैलांना आम्ही 100% बैल पळवत राहणार. दादा जेव्हा आपल्याला नाकारला जातो तेव्हा आपण हिंमत नाही हरत आणि आपण नंदी करून दाखवतो. काय सांगाल तेव्हा? आम्ही हिंमत नाही करत शिवादादानं आमचं ठरलेलं असतं जर एखादा नाही बोलला त्याला तर आमच्याशी शर्यत करायची इच्छा झाली तर शिवादाची आमची तयारी आहे. आम्ही लगेच सांगितलेलं करायची असेल तर आपण प्रेक्षणीय लढत मैत्रीपूर्ण करू शकतो आपण नाकारल्यानं पण असा बैल पाळल्यानंतर ते स्वतः बैलाने फोन करतात.
दादा सूरज ड्रायव्हर बद्दल काय बोला? 9 टाके सुद्धा मागच्या ह्याच्यात आणि आज त्यांनी गुलाल घेऊन दिला, त्या ड्रायव्हर बद्दल काय बोला? 2 अड्डे झाले त्याला, मी बघतोय त्याच्या पायाला लागलेला आहे, त्याच्या पायाला टाकं 9 भरलेलं, बिचारा एक पाय उचलून मागच्या अड्ड्यातले एक व्हिडिओ आले ते केडकालीची त्याची पाल्याच्या बावऱ्याची, बिचारा एक पाय वरती करून गाडी ऐकलं. त्याचा मनापासून आभार मानतो आम्ही सर्व, शिवादा वगैरे आमची पूर्ण टीम, त्याच्या कार्याला सलामी आमचा सर्वांचा. तुम्हाला आजच्या गुलालासाठी धन्यवाद.